झणझणीत पण झटपट होणारी अशी भाजी खायची आहे. चला तर मग आज बनवूया झटपट होणारी सिमला मिरचीची भाजी. आजच्या भाजीसाठी आपल्याला फक्त आणि फक्त सिमला मिरची लागणार आहे. तर बघा, इथे मी ही सिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची देठं काढून आपण या पद्धतीने सिमला मिरची चिरून किंवा कापून घ्यायची आहे. ही सिमला मिरची आपण आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घेतली तरीही चालेल. शक्यतो ही सिमला मिरची बारीकच चिरून घ्यावी. बघा या पद्धतीने. तर आपली सर्व सिमला मिरची चिरून झालेली आहे. आता लगेचच आपण फोडणीसाठी तेल कढईमध्ये घेऊया. सुरुवातीला थोडी मोहरी, हिंग, हळद आणि त्यानंतर लगेचच आपण त्याच्यावर सिमला मिरची घालून घ्यायची आहे. सिमला मिरचीवर लगेचच आपण लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला किंवा काळा मसाला घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपण टाकलेले सर्व मसाले व्यवस्थित कोट होतील. वाफ येण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून घेऊया. बघा, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छान वाफ येते. पुन्हा एकदा छान परतून घेऊ. आता ही मिरची शिजल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे 2 चमचे मोठे चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. आता हे बेसन पीठ जे आपण घातलं आहे ना, हे सुद्धा व्यवस्थित मिरचीला कोट झालं पाहिजे. या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही भाजी, कुठलंही स्किल न वापरता तरीही अतिशय टेस्टी लागते. आता झाकण ठेवून याला वाफ काढूया. बघा, वाफ काढल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया. अगदी मोकळी आणि छान भाजी होते ही. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी जर ही भाजी केली तर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही भाजीची गरज पडणार नाही, चटणीचीही गरज पडणार नाही. इतकी छान भाजी तयार होते ही. कुठलेही जास्त मसाले किंवा कांदा लसूण न घालता अगदी साध्या पद्धतीने केलेली ही भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सिमला मिरचीची भाजी कशा पद्धतीने करता कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.